गरमागरम पुरी आणि गारगार आंब्याचा रस म्हणजे उन्हाळ्याची खरी मजा. उन्हाळ्यामध्ये एकदा तरी प्रत्येकाच्या घरी आमरस पुरीची मेजवानी ही झालीच पाहिजे. फॅमिलीसोबत बसून खाल्लेला हा आमरस एक वेगळाच आनंद देऊन जातो आणि पुरीबरोबर आमरस म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. पण बऱ्याच जणांना ही आमरस पुरी कशी बनवायची तेच माहिती नाही किंवा आमरस बनवणं खूप कठीणही जातं. अजिबात टेन्शन नका घेऊ. आज आपण तीच आमरसपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या त्यासाठी खास ट्रिकही मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आजच्या आपण या भागामध्ये आमरसपुरी घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ चाळून घ्या. आता याच्यामध्ये 2 चमच बारीक रवा घालायचा, 2 चमच साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मोठा चमच तेल घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे. डायरेक्ट पाणी घालून पीठ मळायचं नाही. आधी जे आपण सर्व पदार्थ घातले आहेत ते या प्रकारे एकत्र करून घ्यायचे, मिसळून घ्यायचे पिठामध्ये चांगले आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण घट्ट मळून घ्यायचं आहे. आता प्रमाण लक्षात घ्या. मी इथे जास्त क्वांटिटीमध्ये पीठ घेतले त्याच्यामुळे मी इथे 2 चम्मच बारीक रवा घातला आहे आणि 2 चम्मच साखर घातलं. जर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं असाल तर त्याच्यामध्ये 1 चम्मच रवा घाला आणि 1 चम्मच साखर घाला. आता पीठ कसं मळायचं? पुरीसाठी नेहमी घट्ट पीठ मळायचं आहे. आपण जेव्हा चपातीसाठी पीठ मळतो तर ते सैलसर असतं, पण पुरीसाठी जेव्हाही कधी पीठ मळा तर ते या प्रकारे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता याच्यावरती पुन्हा एकदा थोडंसं तेल लावायचं आणि पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण सुती कपडा ठेवायचा किंवा एक झाकणही ठेवायचं आणि हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आपलं पीठ रेस्ट होतं तोपर्यंत आपण आमरस कसा बनवायचा ते पाहू. आहा, पिवळे धम्मक आणि असे केशरी कलरचे आंबे बघितले ना का तोंडाला पाणीच सुटतं. आता हा आमरस कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी मी आंबे पाण्यामध्ये अर्धा तास आधी भिजत ठेवले होते. आंबे असेच खायचे नाहीत किंवा बनवायचेही नाहीत. ते बनवायचे किंवा खायच्या आधी तुम्ही पाण्यामध्ये अर्धा तास ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवलात तरीही चालेल. आता या प्रकारे आपण त्याच्या कापा करून घ्यायच्या आणि त्याचा आपल्याला आतला गर काढून घ्यायचा आहे. मी या प्रकारे त्याच्या सुंदर अशा फोडी केल्या आहेत. बघा, दिसायला खूप सुंदर दिसतात. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना या प्रकारे त्याच्या फोडी करून द्या, म्हणजे ते आरामात आंब्याचा जो हा रस आहे ना तो मस्तपैकी खातात. खूप आवडतं, अजिबात सांडत वगैरे नाही. बघा, दिसायला खूप सुंदर दिसतंय. आपण याच्या आतला गर काढून घेऊया. तुम्हाला आवडतात त्या प्रकारे त्याच्या फोडी करून आंब्याच्या आतला गर काढून घेऊया. हा आंब्याचा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये स्मूथ असा वाटून घ्यायचा आहे. मी 4 आंब्याचा गर काढून घेतला होता. आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. इथे मी घरात आपण जी वापरतो ती साखर वापरली आहे. त्याचबरोबर मी वेलची पावडर थोडीशी घातली आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी खडी साखर किंवा पिठी साखरही घालू शकता. इथे मी 2 चम्मच दूध घातले, त्याच्यामुळे खास चव लागते आमरसला आणि इथे 3-4 मी आईस क्यूब घातले आहे. आता मिक्सरमध्ये याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. ही पेस्ट तयार करताना जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर थंड पाणी वापरा किंवा आईस क्यूब घालून वाटलीत तरीही चालेल. या प्रकारे त्याची थिकनेस असली पाहिजे. आपण आमरस बनवतोय, आंब्याचा ज्यूस बनवत नाही, त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी बघून घ्या. आता हा आमरस आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊयात. बघा, आपल्या पिठाला 20 मिनिटं होऊन गेली आहेत. आपण रेस्ट करायला ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा आपण तेल लावून ठेवलेलं हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. पीठ आपलं व्यवस्थित झालं आहे. एकदा का तुम्ही पुरीचं पीठ रेस्ट करायला ठेवलं का त्या संपूर्ण पिठाच्या पुऱ्या लगेच करून घ्यायच्या. जर पुन्हा तुम्ही त्याला जास्त वेळ ठेवाल तर पीठ पातळ होत जाईल. मग काय होतं, तळताना जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा तेल जास्त पितं. त्याच्यामुळे पीठ घट्ट मळून झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केलं का लगेच त्या सर्व पिठाच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे. मी पिठाचा एक भाग काढून घेतला आहे आणि या प्रकारे त्याला लांबसर असं मळून घ्यायचं आहे सम क्वांटिटीमध्ये. आता या पिठाचे आपण सुरीच्या साहाय्याने सम आकाराचे भाग करून घ्यायचे आहेत.
या प्रकारे मी लांबसर असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि सुरीच्या साहाय्याने त्याचे सम आकाराचे असे तुकडे करून घ्यायचे आणि हे जे पिठाचे गोळे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। वरून त्याच्यावरती पीठ भुरभुरायचं म्हणजे हे गोळे एकमेकांना चिटकत नाही। असं का करायचं? का तर असं केल्यामुळे पुऱ्या पटापट लाटल्या जात नाही। बऱ्याच जणांना पुऱ्या लाटायचा कंटाळा येतो किंवा खूप उशीरही होतं। तुम्ही या प्रकारे करून बघा, या प्रकारे गोळे करा म्हणजे पुऱ्या पटापट लाटल्या जातात, अजिबात वेळ लागत नाही आणि फटाफट तळूनही होतात। त्याच्यातला मी एक गोळा घेतला। आता या प्रकारे मी थोडंसं पीठ लावलं आहे आणि याची आपण पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही जर तेल लावून पुरी लाटली तर अतिउत्तम आहे, परंतु तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून मी खूप कमी पीठ लावलं आहे आणि या प्रकारे त्याची मी पुरी लाटून घेतली आहे। पहा, पुरी आपली व्यवस्थित, पुरीला पीठही जास्त दिसत नाही, व्यवस्थित आपली पुरी लाटून झाली। आता मी पुरी लाटते तोपर्यंत मी एका साईडला तेल गरम करत ठेवलं होतं। पुरीसाठी तेल नेहमी कडकडीत गरम करायचं आहे आणि पुरी तळतानाही तेल गॅस आपला हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे। मध्यम आचेवरती किंवा कमी आचेवरती पुऱ्या तळायच्या नाहीत, हाय फ्लेमवरतीच पुऱ्या नेहमी तळून घ्यायच्या आहेत। आपण जी रवा आणि साखर वापरली होती त्याच्यामुळे पुरीला असा छान रंग येतो, सोनेरी रंग येतो आणि पुरी ही आपली मस्त टम्म फुगली जाते। या प्रकारे एक एक करून पुऱ्या घालायच्या, अशा चमच्याने हलक्याशा अशा खाली दाबायच्या म्हणजे पुरी अशी छान मस्त टम्म फुगून वरती येते। दोन्ही साईडनी ती भाजून घ्यायची आहे, तेलामध्ये तळून घ्यायची आहे। तेल शांत झालं का समजायचं आपली पुरी तळून झालेली आहे। तुम्ही जर नवखे असाल तर तुमच्यासाठी ही खास ट्रिक। पीठ घट्ट मळायचं आणि हाय फ्लेमवरती आपण पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या। पुऱ्या लाटताना त्यांना जास्त पीठ वापरायचं नाही, तेलामध्ये मळलं तर अतिउत्तम। आपली आमरस पुरीची थाळी तयार झाली आहे। छान अशी सुंदर आपली पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या तयार झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता। घरच्या घरी बनवलेला हा साधा सोपा आमरस अगदी खूप छान स्वाद देऊन जातो आणि घरामध्ये प्रत्येकालाच आवडतो। अगदी साधं जेवणसुद्धा सणासुदीसारखं वाटायला लागतं आणि पुरीबरोबर आमरस म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा, नक्की आमरस पुरी बघून ट्राय करा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, फॅमिली मित्रांबरोबर शेअर करा आणि राडा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका।